आज मी तुम्हाला शिकवणार आहे उकार. पहिला उकार आणि दुसरा उकार. त्याच्यासाठी आपल्याला वाक्यात कसा उपयोग करायचा आहे त्याचा मला तर ते दाखवणार आहे. तर चला बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये. तर पहिल्या उकारासाठी आपण वापरतो यू आणि दुसऱ्या उकारासाठी वापरतो आपण डबल ओ. आता पहिला उकार जसं कला पहिला उकार कू, कला दुसरा उकार कू. आता कला पहिला उकार म्हणजे क, ह्या क साठी काय वापरतो आपण के, आणि हा पहिला उकार आहे म्हणून त्याच्यासाठी काय वापरायचं आहे आपल्याला यू. तसंच क साठी के, कला दुसरा उकार डबल ओ. ख के एच त्याला पहिला उकार आहे म्हणून खू. ह्या ख साठी के एच डबल ओ खू. क कला पहिला उकार आहे त्याच्यामुळे यू वापरायचा आणि कला दुसरा उकार डबल ओ वापरायचा. आता हे शब्दामध्ये कसं लिहायचं ते बघूया. आता पहिल्या उकारसाठी वापरायचं आहे आपल्याला, कसा वापर करायचा ते बघायचं आहे आपल्याला. आता शब्द आहे कुमार. तर कुमार, तर कुमारसाठी ह्या क साठी काय वापरतो आपण के, आणि पहिला उकार आहे म्हणून यू. म साठी यम, ह्या लाईनसाठी याला काय म्हणतो काना, याच्यासाठी काय वापरतो आपण ए, आणि हा र साठी आर कुमार. क साठी के, ह्या उकारासाठी यू, म साठी यम, आणि ह्या कान्यासाठी ए आर कुमार. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा असं प्रॅक्टिस करा, तुम्हाला सुद्धा जमेल कुमार. आता दुसरं नाव घेऊया आपण सुनीता. सुनीता. आता ह्या स साठी काय वापरायचं आहे आपल्याला यस, उकार पहिला उकार यू, नला पहिली विलांटी नी, त्याच्यासाठी मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलं आहे कसा वापर करायचा. तर न साठी यन, आणि विलांटीसाठी पहिली विलांटीसाठी आय, त साठी टी, आणि त्याला काना आहे म्हणून ए, SUNITA सुनीता. शब्दात जेव्हा सुरुवात करतो आपण वाक्याचा, तर सुरुवातीला आपण पहिलं अक्षर हे कॅपिटल घ्यायचं. कॅपिटल म्हणजे मोठ्या अक्षरातलं, आणि हे जे UNI हे स्मॉल लिपी म्हणतात याला आपण स्मॉल लिपी म्हणतो, आणि याला बिग. दुसरा आहे सुतार. सुतार. आता स साठी यस, त्याला पहिला उकार यू, त साठी टी, कान्यासाठी ए, आणि ह्या र साठी आर सुतार. त्याच पद्धतीने आता हुसेन. आता हे आपल्याला पहिल्या उकारावाले तुम्हाला मी दाखवले, पहिल्या उकारासाठी यूचा वापर कसा करायचा हे दाखवलेलं आहे. आता हुसेन. ह साठी काय वापरतो आपण एच, ह्या उकारासाठी यू, स साठी यस, आणि वरती एक मात्रा आहे मग त्याच्यासाठी वापरायचा ई, आणि न साठी यन हुसेन. आता हे दाखवले तुम्हाला मी पहिल्या उकारासाठी. आता आपल्याला दुसऱ्या उकारासाठी बघायचे आहे. पहिल्या उकारासाठी यू वापरायचा आणि दुसऱ्या उकारासाठी डबल ओ वापरायचा आहे. त्याचा आपण वाक्यात कसा उपयोग करू शकतो हे दाखवले आहे. आता आपल्याला दुसरा उकार कसा वापरायचा. आता आपल्याला लिहायचं आहे सून. मून. आता सून. स साठी काय वापरतो आपण यस, आणि ह्या दुसरा उकार आहे त्याच्यासाठी काय वापरायचं आहे आपल्याला डबल ओ. न साठी यन मून. आता हा काय आहे मून. आता ह्या म साठी काय वापरायचं आहे आपल्याला यम, दुसरा उकार आहे म्हणून डबल ओ यन मून. त्याच पद्धतीने गूळ. ग साठी काय वापरतो आपण जी, दुसरा उकार डबल ओ, आणि ळ साठी यल. ल आणि य, ळ आणि ल याच्यासाठी आपल्याला
यलच वापरायचा आहे दोघांसाठी. ळ आणि ल याच्यासाठी कसला वापर करतो आपण? ल. तर पहिल्या उकारासाठी यू वापरायचा आणि दुसऱ्या उकारासाठी डबल ओ वापरायचा. तसं दुसरं बघूया आपण. रोमा. रोमा. आता रला दुसरा उकार र. र साठी आर. रला दुसरा उकार त्याच्यासाठी डबल ओ. म साठी यम. म साठी यम आणि काण्यासाठी ए. रोमा. समजतंय तुम्हाला मी जे काय शिकवते ते? तर सून. सून सला दुसरा उकार आहे म्हणून डबल ओ. स साठी यस. उकारासाठी डबल ओ आणि न साठी यन. न हा न नळाचा आणि हा असतो हा न बाणाचा. ह्या दोघांसाठी आपल्याला हा यनच वापरतो आपण, हे लक्षात ठेवायचं. आणि ळ. ळ आणि ल त्याच्यासाठी ह्या ळ साठी पण यल वापरतो आणि ल साठी पण यल वापरतो. मून. म साठी यम. ह्या उकारासाठी डबल ओ आणि न साठी यन. गुळ. ग साठी जी. पहिल्या उकारासाठी डबल ओ. ल साठी यन. रुमा. र साठी आर. उकारासाठी डबल ओ. दुसरा उकार आहे म्हणून डबल ओ यम ए. रुमा. आता मोर मोरे. मोर मोरे. आता हा काय आहे? दोघांना पहिला उकार आहे. तर म साठी काय वापरायचं आहे आपल्याला? यम. पहिला उकार आहे म्हणून यू. र साठी आर. परत यम एम म आहे म्हणून यम. त्याला पहिला उकार यू आर आणि वर एक काना आहे म्हणून त्याच्यासाठी ए वापरतात. मोर मोरे. अगदी समजेल अशा पद्धतीने मी तुम्हाला लिहून दाखवते आहे. तुम्हालासुद्धा तुम्ही पण प्रॅक्टिस करा, तुम्हालाही लिहिता येईल. जर तुम्हाला मी जे शिकवते ते तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्हाला आणि तुम्हाला ते समजणारच. ते तुम्हाला समजणारच. जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.